फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत आहे। आज आपण अंडा बिर्याणी बनवणार आहोत। बघू शकता तुम्ही, इतकी छान अशी आपली अंडा बिर्याणी तयार झालेली। बघताच तोंडाला पाणी सुटल। जे नॉनव्हेज खाणारे शौकीन आहेत त्यांच्यासाठी स्पेशल आहे। तर मस्त अशी अंडा बिर्याणी आपली तयार झाली, ती पण हैदराबादी स्टाईल। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करू। तर त्यासाठी मी जवळजवळ 1.5 वाटी आपण बासमती तांदूळ घेतलेला आहे। कोणताही तुम्ही लांब दाण्याचा तांदूळ घेऊ शकता। तर तो आपल्याला अगोदर धुवून घ्यायचा आहे। 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे। आणि तांदूळ धुताना आपल्याला अजिबातच चोळायचा नाही, फक्त हलक्या हाताने असं आपल्याला त्याच्यावरचं पाणी काढून घ्यायचं। कारण चोळल्याने काय होतं, बराच वेळेस आहे ना तांदळाचे ना तुकडे व्हायची शक्यता असते। आणि नवा तांदूळ असला तर मग बराच वेळेस त्याचे तुकडे होऊन जातात। तर मग शक्यतो घेताना जुना तांदूळ बघून घ्या, म्हणजे मग तो लवकर भिजणार नाही, असं तुकडे पडणार नाही त्याचे। मग त्याचं आपल्याला 3-4 पाणी बदलून घ्यायचे। 3-4 पाण्याने धुवून त्याचं पाणी बदलून घ्यायचे। मग आता बघू शकता 3 ते 4 पाण्याने आपला हा तांदूळ स्वच्छ धुवून झालेला आहे। मग कमीत कमी अर्धा तास आपल्याला हा भिजत ठेवायचा आहे। मग आता याच्यावर आपण झाकण ठेवून देऊ आणि अर्धा तास व्यवस्थित असा भिजू देऊ। आता अर्धा तासानंतर तुम्ही बघू शकता माझा तांदूळ एकदम व्यवस्थित असा भिजलेला आहे। मग आता याच्यावरचं पाणी हे आपल्याला काढून टाकायचे ना। आता आपल्याला बिर्याणी बनवायला सुरुवात करायची। मग आता याच्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे। मग आता कुकर घेतलेला आहे। तर ही बिर्याणी आपण डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार आहोत, कारण बराच वेळ जातो आणि एवढा वेळ कोणाकडे नसतो। शॉर्टकटमध्ये आपल्याला उरकायचं आहे, त्याच्यामुळे आपण कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये तेल टाकून घेतलेले, तेल चांगलं तापू दिलेलं आहे। आणि उभा चिरलेला कांदा, कमीत कमी 2 मोठ्या साईजचे कांदे घेतलेले मी, आणि उभा चिरलेला एकदम पातळ असे काप त्याचे तयार करायचे। आणि कुकरमध्ये आपल्याला व्यवस्थित असे तळून घ्यायचे। आता फुल गॅसवरच तळायचे, हे मीडियम गॅसवर तळायचे नाही आहे। आणि मधून मधून आपल्याला हे हलवत राहायचे कंटिन्यू, म्हणजे तुमचा कांदा एकसारखा असा तळले जाईल। नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं, तुम्ही जर असं सोडून दिला तर मग काही साईडने तो जळेल आणि काही साईड कच्चा राहील तो। मग याला मधून मधून आपल्याला हलवत राहायचं आहे। आता बघू शकता कमीत कमी आपल्याला 7 ते 8 मिनटं लागतात हा कांदा तळायला। 7 ते 8 मिनटं लागतात। मग आता मधून मधून सारखा हलवत राहायचा, म्हणजे एकसारखा आपल्याला हा कांदा चांगला तळून होईल, असा ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आपल्याला तो। मग आता बघू शकता एकदम छान असा त्याचा रंग बदलला आहे ना, असं सोनेरी रंगाचा आपला कांदा तयार झालेला आहे। मग आता हा काढून घ्यायचा आहे आपल्याला, एका ताटात असा निथरून काढून घ्यायचा आहे। तर बघू शकता या अशा पद्धतीने आपला हा कांदा तळून झाला पाहिजे। मग आपण वरून बिर्याणी बनवताना वरून टाकलं जातो, तर मग हा सगळा काढून घेऊ आपण। आणि त्यातच मग आपल्याला एक मोठा बटाटा मी कापून ठेवलेला होता, तर तो बटाटा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकायचा तरी चालेल। पण मी बटाटा टाकलेला, एक मोठा बटाटा आपल्याला तो पण तळून घ्यायचा आहे। याच्यात पाहिजे तुम्ही हळद मीठही टाकू शकता, हळद मीठ मिरची, पण मी प्लेनच टाकलेलं आहे। मग 1 ते 2 मिनटं तो बटाटा पण आपल्याला चांगला सोनेरी रंगाचा होईपर्यंत चांगला फ्राय करून घ्यायचा आहे त्याच्यात तेलामध्ये। मधून मधून पण हलवत राहायचा आहे बटाटा। आता बघू शकता बटाट्याचाही रंग, कारण कच्चाच बटाटा घेतलेला, तो उकडलेला घेतलेला नाहीये। तर हा कच्चा बटाटा साल काढून घेतलेला आहे आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहे। आणि मग तेलात असा मस्त आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा। आता बघू शकता पूर्ण बटाटा असा सोनेरी रंगाचा झालेला आहे। मग तो आपण एका ताटात काढून घेऊ या पद्धतीने। मग आता सगळे बटाटे आपले काढून झालेले। मग मी 2 माणसांसाठी ही बिर्याणी बनवणार आहे, तर त्याच्यासाठी मी 3 अंडे उकडून घेतलेले। मग आता ते उकडून त्यांची साल काढून घेतलेले। मग आता तेलामध्ये आपल्याला लाल तिखट, थोडंसं मीठ, हळद टाकून घ्यायचंय। आणि हे 3 अंडे आपले सोललेले आहे, तर ते त्याच्यात परतून घ्यायचे। वाटलंच तुम्ही अगोदर तेलात 1 ते 2 मिनटं परतून घ्या, नंतर मग त्याच्यात वरून लाल तिखट आणि ते टाका। कारण आता हे बघू शकता तेलात आहे ना आपलं लाल तिखट आणि ते थोडंसं जळूनच जातं। मग आता 1 मिनिट असं चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। मीठ टाकून घ्यायचं थोडंसं त्याच्यावर, म्हणजे त्याची चव, मसाला लागल्यामुळे त्या अंड्यांची चव पण चांगली येईल। मग आता हे अंडे पण परतून झालेले आपले। आता हे आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगले परतून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे काढून घ्यायचे। आता बघू शकता मस्त असे परतले गेलेले। मग ते आपण काढून घेऊ आता एका ताटामध्ये। ज्याच्यात आपण बटाटे काढले त्याच ताटात आपल्याला हे अंडे पण काढून घ्यायचे। आणि नंतर मग त्याच कुकरमध्ये आपल्याला जो आपण एक्स्ट्राचा एक कांदा चिरून ठेवलेला तो उभा, तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला। म्हणजे 2 कांदे चिरलेले होते, तर 1 कांदा आपण अगोदर तळून घेतलेला आहे, आणि 1 कांदा जो उरलेला होता तर तो आपण फोडणीला टाकणार आहोत। तर मग असा टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला तो परतून घ्यायचा आहे, तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित असा।
जोपर्यंत आपला कांदा शिजून होत नाही, चांगला परतून होत नाही, मग त्याच्यात थोडंसं आपण तेल कमी झालेलं आहे याच्यात, मग थोडंसं तेल पुन्हा टाकून घेऊ, कारण बिर्याणीला तेल तूप असलं तर चव चांगली येते. आता मस्त असा हा परतून झालेला आहे कांदा, तुम्ही बघू शकता. मग लगेचच त्याच्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. आता तुम्हाला जर टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल, पण टोमॅटोमुळे आपल्या ह्या बिर्याणीला चव चांगली येते. ना अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचाभर टाकलेली मी. मग त्याच्यातच आपल्याला खडे मसाले टाकायचे, 2 तेजपान, 1 दालचिनीचा तुकडा, 2-3 लवंग, 2-3 मिरे, 1 चक्री फूल आणि 2 हिरव्या वेलच्या, हे असे खडे मसाले आपले टाकलेले त्याच्यात मी. हे आपल्याला 1 मिनिट चांगले परतवायचे, तेलामध्ये चांगला असा हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि वरून लगेचच मग आपल्याला हे परतून झाल्यावर हे बघा तेल सुटलेलं आहे, त्याला चांगलं व्यवस्थित तसं चांगलं परतू द्यायचं, म्हणजे टमाटा पण आपला चांगला शिजून झाला पाहिजे. मग त्याच्यातच लगेच मी अर्धी वाटी दही काढून ठेवलेलं होतं. आंबट दही घ्यायचं नाही तर ताजं दही घ्या, म्हणजे याच्यामुळे तुमच्या बिर्याणीला चव चांगली येईल, अशी आंबट येणार नाही. घट्टसर दही घ्यायचं आहे. मग त्याच्यातच आपल्याला थोडंसं लाल तिखट, धना पावडर टाकायची, बिर्याणी मसाला असेल तर बिर्याणी मसाला टाका, नाही तर मग तुमच्या घरात जो मसाला असेल तो टाका, आणि हळद टाकायचं चवीनुसार आपल्याला. आता मी इथं अर्धा चमचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे. हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं व्यवस्थित असं. आता याला जोपर्यंत दही टाकल्यामुळे ती आपली ही ग्रेव्ही अशी पातळ झालेली, तर जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही चांगलं, तोपर्यंत 1 मिनिटभर आपल्याला चांगलं परतवायचं आहे. दही टाकल्यामुळे काय होतं, दही फाटू शकतं, म्हणून कंटिन्यू आपल्याला असं हलवत राहायचं, म्हणजे चांगलं परतून घ्यायचंय. मग आता बघू शकता तुम्ही आपलं हे चांगलं परतून झालेलं आहे. मग याच्यातच मीठ टाकायचं आहे थोडंसं, चवीनुसार आपल्याला जसं लागेल तसं मीठ टाकायचं, कारण आता याच्यात आपण बटाटे पण टाकणार आहोत, तर मग थोडंसं या भाताला मीठ थोडंसं जास्तच टाकायचं आहे. मग कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं हे आपण अगोदरच धुवून चिरून ठेवलेले होते, मग ते त्याच्यात टाकायचे. पुदिन्यामुळे ना या आपल्या बिर्याणीला अशी मस्त हैदराबादी टेस्ट येते. हैदराबादी बिर्याणीमध्ये पुदिना अवश्य असतो, पुदिन्यामुळेच या बिर्याणीला चांगला फ्लेवर येतो. मग आता हे बघू शकता तुम्ही, असं मस्त तेल सुटलेलं आहे या ग्रेव्हीला, छान असं परतून झालेलं आहे. मग याच्यातच आता आपण जो तांदूळ आपण भिजवून ठेवलेला होता, तो संपूर्ण तांदूळ आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा या पद्धतीने. आणि तोपर्यंत एका पातेल्यात आपल्याला साईडला पाणी कोमट करायला ठेवायचं, म्हणजे एकदम थंडही नाही आणि एकदम गरमही नाही, असं पाणी आपल्याला साईडला ठेवायचं आहे. एका पातेल्यामध्ये गरम करायला ठेवून देऊ. मग आता हे मिक्स होतंय चांगलं, आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे तांदूळ टाकल्यामुळे चांगले आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे. मसाला सगळा आपल्या तांदळाला चांगला लागला पाहिजे, भाताला चांगला लागला पाहिजे, त्या हिशोबाने आपण चांगला मिक्स करून घ्यायचा हा मसाला पूर्ण. 1 मिनिट आपल्याला चांगला मिक्स करायचा आहे, म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित आपले हे याच्यात मिक्स होतील असे. मग याच्यातच आपल्याला लगेचच जे आपण अंडे आणि बटाटे उकडून ठेवलेले होते, आता बटाटा कच्चाच होता आणि अंडे उकडलेले होते, मग हे त्याच्यात टाकून घ्यायचे आपल्याला. त्या भातातच टाकून घेतलेले. वरून आपल्याला त्याच्यात मग जो आपण कांदा तळून ठेवलेला होता सुरुवातीला, मग तो त्याच्यात टाकून घ्यायचा आहे, कारण बिर्याणीला वरूनच हा तळलेला कांदा असतो. आता बराचसा मी याच्यात टाकून घेतलेला आहे. मग नंतर ज्यावेळेस आपण सर्व करू तर त्यावेळेस थोडासा वरून टाकायचं आहे, मग त्याच्यासाठी थोडासा साईडला काढून ठेवलेला आहे. आता हे 1.5 वाटी तांदळाला 1.5 वाटी मी कोमट पाणी टाकलेलं आहे. जास्तही टाकायचं नाही, म्हणजे तुमचा भात आहे ना थोडासा असा चिगट होईल, मग मोकळी बिर्याणी होणार नाही. मग त्याच्यासाठी पाणी मोजूनच टाकायचं आहे शक्यतो. मी हे 1.5 वाटीला 1.5 वाटी पाणी ठेवलेलं होतं. मग आता तेवढंच पाणी मी याच्यात टाकलेले, 1.5 वाटी तांदळाला 1.5 वाटी पाणी टाकलेले, ते कोमट करून घेतलेले आहे. आणि वरून आपण त्याच्यात कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं हे टाकून घेतलेले. पुन्हा आपण थोडासा तो तळलेला कांदा टाकलेला आहे त्याच्यावर, आणि नंतर मग वरून त्याच्यावर आपल्याला गावरानी तूप टाकायचं. घरचं असलं तर घरचं टाका, बाहेरचं असलं तरी चालेल, नाही तर मग नसलं तर तूपही आपण बटरही टाकू शकता, कारण याच्यामुळे ना आपल्या बिर्याणीला छान अशी चव येते. आणि नंतर मग झाकण लावून घ्यायचं आहे, शिट्टी लावून घ्यायची त्याला, आणि कमीत कमी फक्त 2 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहे, कारण आपला तांदूळ चांगला भिजलेला होता. मग 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे, आणि कुकर चांगला रूम टेम्परेचरवर थंड होऊ द्यायचं आहे. पूर्ण त्याची हवा काढायची नाही आहे, त्याची आपोआप थंड होऊ द्यायचं आहे, आणि मगच कुकरचं झाकण काढायचं आहे. म्हणजे मग तुमची बिर्याणी एकदम छान अशी तयार होईल, आणि मस्त अशी दम दिल्यासारखी एकदम अशी मोकळी मोकळी तयार होईल. आता बघू शकता झाकण काढल्यानंतर आपली ही बिर्याणी
कुकर थंड झाल्यावरच आपण झाकण खोललेलं आहे. तर अशी मस्त तयार झालेली आहे. एकूण एक दाणा आपला असा भाताचा असा मोकळा झालेला आहे आणि छान असा रंग पण आलेला आहे आपल्या ह्या बिर्याणीला, बघू शकता. कारण इतका छान असा खमंग वास येतोय, असं सुगंध येतोय ना त्याचा मस्त. तर बघताच तोंडाला पाणी सुटत असेल तुमच्या, इतकं छान अशी आपली ही बिर्याणी तयार झालेली. तशी गरमागरम लगेचच मग आपल्याला सर्व करायची. आता एका ताटामध्ये आपण काढून घेऊ अशी, कारण अजिबात कुकरची हवा काढायची नाही, तर रूम टेम्परेचरवर थंड होऊ द्या आणि मगच काढा. म्हणजे मग तुमची बिर्याणी छान अशी वाफवली जाईल आणि एकूण एक दाणा असा मस्त मोकळा मोकळा असं तयार होईल. नाही तर मग थोडंसं पाण्याचं प्रमाण जरी जास्त झाला मग तो भात चिकट होईल, किंवा तुम्ही लगेचच घाई केली हवा काढायची तर मग तुमचा भात थोडासा असं चिकट होईल किंवा कच्चा सर राहून जातो मग तो. आता बघू शकता अशी मस्त आपण ही बिर्याणी सर्व केलेली याच्या ताटामध्ये. आणि जशी तुम्ही ना रेस्टॉरंटमध्ये खाल, हॉटेलमध्ये खाल ना, त्याच्यापेक्षाही भारी आपली घरी मस्त अंडा बिर्याणी तयार होते फ्रेंड्स. तर याच्यासोबत तुम्ही दह्याचा रायता, मस्त टोमॅटो, कांदा, लिंबू हे तोंडी लावायला तुम्ही घेऊ शकता. त्याच्यावरती आपण सर्व करताना थोडासा तळलेला कांदा किंवा कोथिंबीर आणि पुदिन्याचे पानं आपण टाकलेले. तर मस्त अशी आपली ही रेस्टॉरंट स्टाईल हैदराबादी बिर्याणी आपली तयार झाली, ती पण घरच्या घरी, कमी खर्चात, कमी वेळेत, झटपट कुकरमध्ये. तर अशी मस्त ही बिर्याणी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर,